श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर चला आपण आपल्या विषयाकडे वळूयात. आताची जी एनर्जी चेक करणार आहे ती आपण मिथुन राशीसाठी आहे. मिथुन राशीसाठी आता येणारे 8 दिवस कसे राहतील किंवा 8 दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये काय बदल होणार आहेत? काय गोष्टी घडणार आहेत? कोणते बदल आहेत जेणेकरून तुमच्यामध्ये हे स्पेशल आहेत? तर श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीसाठी हा आठवडा कसा जाईल? मिथुन राशीसाठी. बहुतेक गेल्या आठवड्यामध्ये पण काहीतरी निगेटिव्ह शक्ती 2 राशींसाठी आली होती निगेटिव्ह शक्ती. मीन राशी किंवा कुंभ राशीसाठी काहीतरी आली होती. का मकर राशीसाठी आली होती असंच काहीतरी होतं. 2 राशा आहेत त्यांच्यासाठी ही रीडिंग अशी आली होती. आता आलेली जी आहे ती मिथुन राशीसाठी आहे. मिथुन राशीसाठी डेव्हिलची एनर्जी सुद्धा आहे. तंत्र, बाधा, निगेटिव्ह शक्ती ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. आणि खाण्यापिण्यातून काहीतरी होणे किंवा निगेटिव्ह शक्ती होणे किंवा फोटो पुजणे, देवबंधन करणे किंवा जेवणातून काहीतरी देणे तुम्हाला अशा काही प्रकार आहेत जो तुमच्यासोबत घडलाय. आणि त्याचा त्रास तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ थांबणे, पैसा स्थिर होणे, लग्न कार्य घरात न होणे किंवा घराला सुकून न लागणे किंवा एखादे सेलिब्रेशनसाठी तुम्हाला स्थळ येतंय पण तुम्ही ते एक्सेप्ट करत नाही किंवा समोरच्याला ते एक्सेप्ट नसतं अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय पण त्या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे मी पास्टचं सांगितलं ही तुमची एनर्जी अशी आहे. तर आता ह्या आठवड्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करताना दिसता. या आठवड्यामध्ये तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती जास्त हेवी होताना दिसत आहेत. या आठवड्यामध्ये तुम्हाला होप्स, आशा किंवा एखादं लग्न कार्य लवकरात लवकर व्हावं, घरामध्ये एक सेलिब्रेशन यावं, अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला लवकरात लवकर व्हाव्या अशा सगळ्या गोष्टी किंवा आशा थोडक्यात बोललं तर स्वप्न, आशा ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट व्हाव्यात हे लवकरात लवकर हे तुम्हाला वाटतं आहे. तसं फील होतंय तुम्हाला. पण तसं होत नाही त्याच्यावरती वर्क करताय, काम करताय पण त्या गोष्टी काही घडत नाहीयेत. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. तर मी सांगू तुम्हाला की कवड्यांचं उत्तर सुद्धा येस आहे. पण दोन्ही कवड्या एकमेकांवरती आहेत इथं. त्या दोन्ही कवड्या एकमेकांवरती आहेत. तुमच्यावरती चांगलंच तंत्रबाधेचा हे झालेलं आहे. जे अगोदर जे आपण एनर्जी बघितली, त्या एनर्जीचा कौल घेण्यासाठी आपण कवड्यांचा वापर करत असतो. जेणेकरून आपल्याला हे सत्य आहे किंवा यामध्ये अजून काहीतरी तथ्य लाभेल किंवा तथ्य काहीतरी कळेल यासाठी आपण कवड्यांचा वापर करत असतो किंवा या म्हणजे मी कवड्यांना ही देवीच मानते. त्यामुळं ही देवीचं आहे आपल्या आयुष्यात. तर एकमेकांवर कवड्या असणे तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती आहे अजूनही. अजून दुसरं असं आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आहे. थर्ड पार्टीमुळे तुमच्यामध्ये हे सगळं बदल होत आहेत किंवा तुमच्यामध्ये काही गोष्टी घडतायत. ते सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि काही लोकं जे आहेत तुमच्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला निंदा करणे, नावं ठेवणे अशा काही गोष्टी सुद्धा इथे घडतायत. तुमचा बॅलन्स व्यवस्थित क्रिएट होऊ नाही देणे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये घडतायत. तर अजून असं ह्या आठवड्यामध्ये तुमची ही निगेटिव्ह एनर्जीचा खूप त्रास होताना दिसतो आहे. जास्त करून तुम्ही स्वप्न बघताय या आठवड्यामध्ये. स्वप्न खूप बघताय पण ते कंप्लीट होत नाहीयेत. हे सुद्धा म्हणजे त्रासदायकच आहे तुमच्यासाठी. पण आहे होप्स आहेत पण निगेटिव्ह शक्ती खूप आहे तुमच्यावरती. तंत्रबाधा, निगेटिव्ह शक्ती ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास खूप आहे. तर आत्ताची एनर्जी जी चेक करणार आहे ती पौर्णिमा आणि अमावास्या आणि पौर्णिमा ह्या दोघांची जी 2 गोष्टींची 2 वेळेची जो आपल्याला संदेश देत असते, ती आपण एनर्जी दुसऱ्या डेकमधून चेक करणार आहे. जेणेकरून येणारी आता अमावस्या आहे, त्या अमावस्येला आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे किंवा काय संकेत आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह?
चंद्रमा आपल्या विरोधाला लांब ठेवणे. चंद्राच्या विरोधात काय आहे? सूर्य, दिवस, रात्र हे विरोध म्हणजे उलट आहे, त्याच्या उलट आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लांब ठेवायच्या. चंद्रमा आपल्या विरोधाला दूर ठेवेल. तुमचा जो विरोध आहे किंवा तुमच्यावर विरोध जे करणार आहेत किंवा एक निगेटिव्ह शक्ती करतील किंवा अजून काही करण्याचा प्रयत्न करतील, तर ती पौर्णिमा किंवा तो चंद्र तुमच्या निगेटिव्ह शक्ती कुठेतरी थांबवून, रोखून ठेवण्यासाठी प्रयत्न करेल तुम्हाला, तुम्हाला साथ देण्याचा प्रयत्न करेल. छान एनर्जी आहे तुम्हाला या पौर्णिमेला, काहीतरी शुभ आहे, चांगलं आहे तुम्हाला. तर श्रीकृष्णांच्या डेकवरून बघणार आहे मी, की देवदेवतांचा काय आशीर्वाद आहे? कोणते देवता आहेत जे तुम्हाला साथ देताना दिसत आहेत? बघा, यमाचा सुद्धा आहे डेथचं यम. यम जो आहे डेथचं कार्ड आहे. ते कुठेतरी नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय. काहीतरी थांबतंय, एक नवीन काहीतरी सुरू होताना दिसतंय. सेलिब्रेशन आहे, संक्रमण, अतिरिक्तता, गोष्टीपासून मुक्त ठराव, निर्णय घेणं, या सगळ्या गोष्टी आता तुमच्या आयुष्यात घडताना दिसतायत. हळू तुमच्यामध्ये बदल होताना दिसतोय. काहीतरी नवीन तुम्ही चालू करताय किंवा तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी किंवा नवीन संधी येते. तुमच्या विचार करण्याचे दृष्टिकोन बदलतायत. अशा काही गोष्टी आहेत ते तुमच्यामध्ये चेंज होताना दिसतो आहे. तर एक दिव्य स्त्री, एक दिव्य पुरुष, महादेव आणि पार्वती ही दिव्य स्त्री आहे, जेणेकरून दोघातलं प्रेम, दोघातली बॉन्डिंग, दोघातलं लव्ह रिलेशन हे खूप स्ट्रॉंग, म्हणजे वेळ बदलत आहे. हे शंकर जे आहेत म्हणजे महादेव आपले जे आहेत, महादेव आणि पार्वती ह्या दोघांकडून अशी एनर्जी आहे की तुमची जी एनर्जी आहे, तुम्ही जे कपल म्हणून जे राहत आहे, ते एक शंकर पार्वतीची जोडी म्हणून दर्शवते किंवा शंकर पार्वतीचं काहीतरी कनेक्शन आहे तुमच्यामध्ये, जेणेकरून तुमच्यामध्ये तो अवतार दिसतो. अशा सुद्धा काही गोष्टी होत आहेत. तर आपण दुसऱ्या डेक मधून बघूयात की तुमच्यामध्ये बदल किती दिवसापर्यंत होईल. किती दिवसापर्यंत तुमच्यामध्ये बदल होईल. ह्या आठवडा संपणार आहे. शुक्रवार, शनिवार, आज आहे रविवार. हे कधीही तुमच्या पुढे व्हिडिओ येऊ शकतो. आज समजा कधीही तुमच्या पुढे व्हिडिओ आला किंवा शनिवार, शुक्रवार, सोमवार कोणत्याही वारी आला, तर त्यानंतर जो शुक्रवार येणार आहे, त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह घडताना दिसतंय. काहीतरी चेंज होताना दिसते. काहीतरी पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या गोष्टी, सेलिब्रेशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तर दुसरी अजून एनर्जी चेक करूयात की तुमच्यामध्ये कोणते बदल, कोणत्या काय गोष्टी चेंज होतील. बालिशपणा जरा स्थिर ठेवायचा आहे. बालिशपणा नाही पाहिजे तुमच्या स्वभावामध्ये. स्थिरता पाहिजे, मनाची चंचलता नाही पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर ही रीडिंग कशी वाटली? पण मला आवर्जून सांगावसं वाटतंय की या आठवड्यामध्ये रविवारच्या दिवशी तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. सूर्याला जल अर्पण म्हणजे कलशामध्ये पाणी घेऊन जल अर्पण करायचं आहे. सूर्यासारखं तेजस्वी रूप माझ्यात सुद्धा यावं आणि माझ्यात एक चमक निर्माण व्हावी. ह्यासाठी रोजच्या रोज तुम्हाला सूर्याला नमस्कार करायचा आहे, नतमस्तक व्हायचं आहे. उठल्यानंतर अंघोळ झाली की फ्रेश मूडमध्ये जाऊन आपलं कलशाने जल अर्पण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.